मंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मंत्री पाठीमागे खुर्च्या आहे तिथे घेऊन जा. खाली नका बस, इकडे जागा आहे ना, खुर्च्या आहे. गोरख भाऊ गावडे या ठिकाणी अविनाश पाटील गलांडे, अखिल शेख, पंकज भाऊ डोंगरे या सर्वांच्या वतीनं माननीय आमदार के पाटील साहेबांचे या ठिकाणी स्वागत. बसून घ्या, सैनिकांमध्ये बसून घ्या, आता स्थानिक लोकांच्या नेतेमध्ये बसून घ्या. आज वैदापूर या ठिकाणी गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 या उपक्रमाअंतर्गत या ठिकाणी आत्ताच आपल्यामध्ये उपस्थित राहिले आपल्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय आमदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब सोबत उपस्थित राहिले या महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब, माननीय आमदार सदाभाऊजी खोत साहेब, नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार सन्माननीय रामरावजी वडकुते साहेब, सर्व आलेली मान्यवर मंडळी, कार्यकारी संचालक सन्माननीय संतोषजी तिरमोर साहेब, सन्माननीय भारतजी शिंगाडे साहेब, सर्व आदरणीय व्यासपीठावर बसलेले शासकीय प्रशासकीय सर्व प्रमुख मंडळी, या नगरीचे सन्माननीय नगराध्यक्ष आणि कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आदरणीय डॉक्टर दिलीप भाऊ परदेशी, भारतीय जनता पार्टीचे सर्व आदरणीय लोकप्रतिनिधी, सर्व महिला आघाडीच्या सर्व आदरणीय पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. खरं म्हणजे आपल्या प्रत्येकाचा नामोल्लेख होणं गरजेचं आहे, परंतु जवळजवळ कार्यक्रमाला 1.5 ते 2 तास उशीर झाल्यामुळं व्यासपीठावर उपस्थित आणि समोर बसलेले सर्व मान्यवरांची मी माफी मागतो. या देशाचे आपले लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून विकसित भारत 2047 या संकल्पनेतून आपल्या देशाला विकसित, आत्मनिर्भर आणि सर्वसमावेशक राष्ट्र बनवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून आपल्या राज्याचे कुशल मुख्यमंत्री आदरणीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी घेतले जात आहेत. यामध्ये आपल्या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांचं देखील सहकार्य या महाराष्ट्र राज्याला सर्वात प्रगत समृद्ध राज्य घडवण्यासाठी या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी, सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आपला जलसंपदा विभाग आदरणीय आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आमदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत आहेत. आणि त्याचा एक भाग म्हणून या ठिकाणी जलसंपदा विभागाने सर्व लोकांमध्ये जलव्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये जनजागृती व्हावी हा उदात्त हेतू समोर ठेवून गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. 25 एप्रिल 2026 ते 29 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये हा उपक्रम या ठिकाणी होत आहे. आणि या उपक्रमाच्या नाममुद्रेचे अनावरण मुख्यमंत्री सदरची ऐतिहासिक जलयात्रा 25 एप्रिल 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे जन्मस्थान असलेल्या दौंडी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी तसेच गोदावरी नदीचे उगमस्थान असलेले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक इथून एकाच वेळ झालेले आहे. आणि जवळजवळ या यात्रेमध्ये 500 जण सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातील 30 विविध नदी पवित्र जल आणि लोकमाता अहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी असलेली दौंडी येथील पवित्र माती या कक्षामध्ये घेऊन ही जलयात्रा या ठिकाणी मार्गक्रमण करीत आहेत. ही जलयात्रा महाराष्ट्रातील 5 जिल्हे आणि मध्य प्रदेशातील 2 जिल्ह्यांमधून या ठिकाणी प्रवास करणार आहे. आणि म्हणून लोकमाता अहिल्यादेवी होळकरांच्या काळामध्ये एक अत्यंत उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी या ठिकाणी स्वतः स्त्री असून देखील या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून लोकमाता अहिल्यादेवी होळकरांनी जे जे काम त्यांच्या कार्यकाळात उत्तम प्रशासक म्हणून या ठिकाणी केलेलं आहे. अनेक नुसतं मध्य प्रदेश नाही तर महाराष्ट्र राज्य असेल, देशातला विविध भाग असेल, या भागामध्ये मग मारवाडचे काम असेल, रस्ता बनवण्याचे काम असेल, पूल बनवण्याचे काम असेल, एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी या ठिकाणी अत्यंत चांगलं काम केलं आहे. आणि म्हणून या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील,
आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या कुशल प्रयत्नातून या ठिकाणी संपूर्ण आपल्या देशामध्ये राज्यामध्ये लघु कालव्यांचं जाळं उभारणं, पाणी साठवण आणि जलसंवर्धन काम करणे, शेतीपूरक विकास व्यवसाय करणे, स्थानिकांना रोजगार आणि कुटीर उद्योगांना या ठिकाणी चालना देणे आणि पाणी अडवा पाणी जिरवा यापेक्षा आपण आता पाऊस वाढवा आणि पाणी जिरवा म्हणतो या गोष्टीला अहिल्यादेवी ते तत्व पूर्ण होऊन जवळजवळ 250 ते 300 वर्ष झाली आहेत आणि म्हणून हे तत्व आपल्याला या ठिकाणी आचरणात आणण्यासाठी मला वाटतं प्रामुख्यानं या जलदिंडीचं आयोजन करण्यात आले आहे. आदरणीय आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आपल्या शेजारचेच असलेले आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे योगायोगाने जलसंपदा खातं हे आलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणे त्यांच्या दूरदृष्टिकोनातून आतापर्यंत या महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही नाविन्यपूर्ण प्रकल्प त्यामध्ये आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टिकोनातून अत्यंत नवीन शासन निर्णय या जलसंपदा विभागामध्ये घेतले जात आहेत. मी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचा अध्यक्ष या नात्याने नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आदरणीय आपल्याला खऱ्या अर्थानं मोठी एक देणगी या ठिकाणी लाभलेली आहे. सहकार क्षेत्र असेल, जलसंपदा खातं असेल, यामध्ये आदरणीय आमदार विठ्ठलरावजी विखे पाटील साहेब असतील, आदरणीय नामदार बाळासाहेब विखे पाटील साहेब असतील. खरं म्हणजे घरातूनच आपल्याला हे अत्यंत चांगलं बाळकडू या ठिकाणी मिळालं आहे आणि हा दृष्टिकोन ठेवून आपण देखील या ठिकाणी अत्यंत चांगलं कार्य या समर्थ महाराष्ट्रामध्ये करत आहेत. याचा निश्चितपणे आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला गर्व आहे आणि म्हणून मी आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी आपल्या सोबतीला नामदार पडळकर साहेब, आदरणीय आमदार सदाभाऊ खोत साहेब, वडकुते साहेब यांना सोबत घेऊन या अत्यंत पवित्र कार्याचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं आयोजन केलं. मी परत एकदा आदरणीय विखे पाटील साहेब यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जल यात्रेनिमित्त आज वैजापूर शहरात यांचं आगमन झालं. ते आदरणीय राधाकृष्ण विखे साहेब, आदरणीय खासदार साहेब, आदरणीय बारायकर साहेब, आदरणीय खोत साहेब, उपस्थित सर्वच अधिकारी वर्ग, उपस्थित सर्व सन्माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, पंचायत समितीचे सर्व सदस्य, नगरपालिकेचे माझे सहकारी, सर्व महिला आघाडीचे सगळे पदाधिकारी, उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनो, मी खरंच मनापासून विखे साहेबांचा धन्यवाद देईल. का एक विखे साहेबांना धन्यवाद देईल का गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी यात्रा आपल्या महाराष्ट्राच्या करता त्यांनी काढली. त्या लोकांमध्ये जलसंधारणाची जी जागृती कमी झालेली आहे त्याच्याबद्दल त्यांच्या मनात जागृती करण्याकरता ही यात्रा काढली. खूप चांगलं नियोजन या यात्रेचं झालं. वैजापूर शहराला आमच्या मान भेटलं, यात्रा इथून गेली त्याबद्दल खरंच मनापासून मी आभार मानतो. मी काही जास्त बोलणार नाही. जे वैजापूर तालुक्याचे मुख्य समस्या आहे तेच मी मांडेल, कारण की आपण इथे आला आणि काही मागणी नाही केली तर तालुक्यावर जो अन्याय होईल. सगळ्यात मोठा प्रश्न आहे ते आहे विखे साहेब, कधी आमचं नांदूरबादमेश्वरचं आरक्षण आहे 11% टीएमसी पाणीचं आरक्षण होतं, तो आरक्षण आता फक्त 5%वर राहिला. तर त्याला परत कसं जीवित करता येईल याच्याकरता आपल्याला प्रयत्न करावा लागेल. दुसरं आपलं शिवना टाकीचं पाईपलाईनचं टेंडर पूर्ण झालेलं आहे. वर्क ऑर्डर काही तांत्रिक दृष्ट्यामुळे राहिलेली आहे, ती त्वरित केली तर आमचे जे शेतकरी बोरदळगाव पर्यंत ते भरलं जाईल व त्याचं काम होईल. तिसरं आमचं नारंगी सारंगी जे मीडियम प्रोजेक्ट आहे वैजापूर शहर लगत, ते प्रोजेक्टमध्ये नेहमी पाणी येत नाही, पाणी कमी येतं, त्याचं प्रोव्हिजन येतं पालखेडचं ओव्हरफ्लो, पण दरवर्षी आम्हाला ओव्हरफ्लो करता भांडावं लागतं. आणि जे काम पण मध्ये झालेलं आहे ते कॅनलचं ते एकदम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. तर त्याला BID करून तुम्ही केलं तर आपलं नारंगी सारंगी पण नेहमी भरलं जाईल. चौथं आहे शिवना टाकी धरणाचं, आपलं शनिदेवगावचं उच्च पातळी धरणाचं, शनिदेवगावचं उच्च पातळी धरण पण झालं तर आमच्या तालुक्याचा खूप मोठा होईल. अजून दुसरं आमचं कासारीचा एक धरणाचा प्रश्न आहे, तो पण म्हणजे तो आपल्याकडे तो खाताने ते महाजन साहेबांकडे आहे, पण त्याचं जे पाणी उपलब्ध सर्टिफिकेट भेटलं तर आमचा जो डोंगरी भाग आहे त्या डोंगरी भागाला पण चांगलं होईल. अजून दुसरं एक महत्वाचा प्रश्न इथे आहे का वैजापूर तालुका अर्धा आपल्या आशीर्वादामुळे सुलभ झालेला आहे, पण अर्धा तालुका अजून पण दुष्काळग्रस्त आहे. तर त्याला एकच लिफ्ट इरिगेशन करून नदीजोड प्रकल्प केलं तर आपला अर्धा तालुका जो आहे आमचा
डोंगरदरी भाग तो जो कायम दुष्काळी आहे तो पण चांगला होईल एवढीच विनंती करतो. आज आपण इथे आलात आम्हाला वेळ दिली त्याबद्दल परत एकदा मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो व हे जे कामं आमच्या तालुक्याची आहे ते पुन्हा आपण 100% मार्गी लावतील असं मला 100% विश्वास आहे. म्हणून आपल्याला हे विनंती करतो काही कामं त्वरित एक फिटिंग लावून वैजापूर तालुक्याची करण्यात एवढीच विनंती करतो. परत एकदा ही एवढी चांगली यात्रा आपल्या महाराष्ट्र राज्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपल्या मार्गदर्शनाखाली व सगळ्यांच्या सहकार्यामुळे निघाली त्याबद्दल परत एकदा वैजापूर शहरच्या नगराध्यक्ष या नात्याने आपला आभार मानतो व माझे 2 शब्द संपवतो. राज्याचे नेते माननीय विखे पाटील साहेब सोबतच आमच्या समाजाची बुलंद तोफ आमदार गोपीनाथजी पडळकर साहेब, शेतकऱ्याचे नेते मान्य सदाभाऊ खोत या नगरीचे नगराध्यक्ष परदेशी साहेब, आदरणीय सर्व त्यांचे कार्यकर्ते नेते व सर्व त्यांच्यावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय मंच उपस्थित माता भगिनी तरुण मित्रांनो, मी मनापासून पहिल्यांदा माननीय विखे साहेबांना धन्यवाद देतो की ज्या मातेने या राज्यात या देशात आपलं चांगल्या प्रकारचं राज्यकारभार करून देशात नाव कमवलं. या मातेच्या राज्यकारभारावर राज्यातच नाही देशात नाही तर जगामध्ये तिचं नाव घेण्यात आलं. त्या मातेच्या कार्याचा गौरव गावागावामध्ये पोहोचला पाहिजे, राज्यात पोहोचलं पाहिजे. तिने केलेल्या कार्याचे मातेने जे कार्य केले त्या कार्याची गावापर्यंत माहिती झाली पाहिजे. त्यांचं राज्य ज्या पद्धतीनं जगामध्ये एक स्थापित झालं हे उत्तम राज्यकर्ता म्हणून त्यांना संबोधल्या जाते. परंतु त्या उत्तम राज्यकर्त्याबरोबरच त्यांनी जनतेची कशा प्रकारची सेवा केली. जो दुष्काळग्रस्त असेल त्या ठिकाणी पाण्याचा स्रोत कसे निर्माण केली, मग ते बारवा असतील. आज बघितलं असेल की हिंदू धर्मामध्ये चांद्या ते भांड्यापर्यंत सर्व मंदिराची जीर्णोद्धार करण्याचं काम सुद्धा त्या मातेने या ठिकाणी केलं. आणि म्हणून अशा मातेचं काम राज्यात पोहोचलं पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांनी जी जलनीती आखली ती जलनीती आज राज्यामध्ये जो दुष्काळ होतोय त्या पद्धतीने ते दूर करण्याचा आज मानस मान्य विखे पाटलांनी घेतला. आणि म्हणून त्यांनी ही आयल्या जल आपली यात्रा सुरू केली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो. आणि आपल्याला विनंती करतो की जोरदार टाळ्याच्या सुरुवात त्यांचे स्वागत करावे. कारण अहिल्यादेवीच्या जयंती आम्ही धनगर समाजाचे लोक साजरे करतो. पहिल्यांदा असं झालं की या राज्याच्या नेत्यांनी स्वतः या ठिकाणी त्यांच्या खात्यामार्फत सुरू केली. परंतु ही फक्त खात्यामार्फत राहिली नाही तर ही जनयात्रा झाली. जागोजागी या ठिकाणी या यात्रेचं स्वागत होते, अहिल्यादेवीच्या कार्याचा गौरव होतो आणि तो आज या ठिकाणी दुष्काळ दूर करण्यासाठी उपयोगी ठरतो. हे ठरलेलं पाऊल एक माननीय देशाचे माननीय पंतप्रधान आहेत त्यांचा एक विकसित भारत संकल्प आहे. त्याचप्रमाणे या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवभाऊ आहेत त्यांनी जलसंधारणाच्या माध्यमातून आणि आता या जलयात्रेच्या माध्यमातून या राज्याचा दुष्काळ दूर करण्याचे स्वप्न पाहिलेले आहेत. ती ही सुरुवात आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती करतो की ज्या पद्धतीनं पाणी अडवा पाणी जिरवा मातेने केलं त्याच पद्धतीने आपल्या राज्यातला दुष्काळ जर दूर करायचा असेल शेतकऱ्याला फक्त त्याच्या शेताला पाणी आणि त्याला वेळेवर वीज पाहिजे आणि शेतकरी समृद्ध होतो. आणि ते शेतकरी समृद्ध करण्याचं काम माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवभाऊ असतील, त्या राज्याचे आपले जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब असतील त्यांनी हाती घेतलं. आणि म्हणून त्या ठिकाणी आज अहिल्या जल यात्रा सुरू झालेली आहे. ही यात्रा तुम्हाला माहित आहे एक यात्रा त्र्यंबकेश्वर पासून झाली, दुसरी तोंडीतून झाली आणि ती आज या श्री ठिकाणी आली आणि शिर्डीतून आपल्या गावामध्ये आली. आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी या यात्रेचं स्वागत जोरात होत आहे. आज या कार्याचा गौरव मातेच्या सातत्याने गावावर पोहोचतो आणि त्यांच्या केलेल्या कार्य त्यांच्या कार्याच्या धर्तीवर या राज्याचा कारभार सुद्धा चालावा हा या यात्रेचा मानस आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की जास्तीत जास्त अहिल्यादेवीचे चारित्र्य असेल, त्यांनी केलेलं कार्य असेल आणि त्यांच्या कार्याच्या पावलावर पाऊल देऊन आपण आपल्या भागामध्ये शेतकरी समृद्ध कसा होईल या बाबतीमध्ये आपण विचार करावा. या ठिकाणी एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय भारत माता की वंदे. वंदे. आज आपल्या नर्मदा या जलयात्रेच्या स्वागतासाठी आपल्या संपूर्ण आपल्या वैजापूर शहरातल्या आपण सर्व नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने हजर आहेत. माझ्या समवेत आलेले आपल्या राज्याचा बुलंद आवाज म्हणजे आमदार गोपीनाथजी पडळकर, आपले नवनिर्वाचित खासदार ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं
ते खासदार सन्माननीय रामरावजी वटपुते साहेब, शेतकरी नेते सदाभाऊ खोत, आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाशी कलांडे, आपले लोकप्रिय नगराध्यक्ष दिनेश भाऊ परदेशी, मार्केट कमिटीचे सभापती कल्याणभाऊ तांगोडे, राष्ट्रवादीचे नेते अखिल शेख, पंकजी ठोंबरे, शिरपाताई परदेशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष महिला अध्यक्ष श्रीमती वाजताई, जिल्ह्याचे सरचिटणीस भट्टर, सर्व पदाधिकारी, सर्व पत्रकार आणि उपस्थित बंधू भगिनी, प्रथमतः मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की एवढा उशीर झाला आहे, ऊन एवढं प्रचंड असतानाही आपण मोठ्या संख्येने आमच्या या जलयात्रेच्या स्वागताकरता उपस्थित झाला. मी आमच्या जलसंपदा खात्याच्या वतीने, शासनाच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प त्यांनी जो केलेला आहे त्याला अनुसरून पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या त्रिशताब्दीच्या निमित्तानं पाण्याचं महत्व, पाण्याचं संवर्धन, ज्यांनी देशाला दिशादर्शक काम केलं अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावानं ही जलयात्रा मी सुरू केली. आणि इथं एवढंच आहे की गावोगावी जाऊन त्यांच्या स्फूर्ती चिरंतन आहेत, परंतु त्यांनी केलेलं जे काम आहे ते लोकांसमोर जावं, तरुण पिढीसमोर जावं. त्यांनी कन्याकुमारी ते वाराणसी पर्यंत जेवढे नद्याचं संवर्धन असेल, नदीचे घाट असतील, काही बाराव असतील, पिण्याचे जेवढ्या व्यवस्था आहे त्याचं मोठं काम आपल्या देशामध्ये कोणी केलं असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं. आणि म्हणून त्याच त्यांच्या विचारावर आधारित आपण आता पुढे राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी पाऊल टाकतोय की माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जे धोरण घेतलंय त्याला अनुसरून आम्ही सगळी मंडळी काम करतो. अधिक वेळ घेणार नाही. विस्तारानं वरपुते साहेब आपल्याशी बोललेले आहेत, परंतु मराठवाडा दुष्काळमुक्त झाला पाहिजे ही भूमिका आहे. त्यासाठी त्या खात्याची जबाबदारी माझ्यावर देताना माननीय मुख्यमंत्री म्हटले की दुष्काळमुक्त करण्याचं तुमच्यावर आता जबाबदारी दिलेली आहे. आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे की सुरुवातीला गोदावरी खोऱ्यामध्ये फक्त 55 टीएमसी पाणी भेटत होतं. मी या खात्याचा मंत्री झाल्यानंतर पुन्हा मी फेर सर्वे केला, तो 78 टीएमसी पाणी उपलब्ध होईल अशा प्रकारची आता कार्यवाही करतोय. आणि साधारण मी अतिशयोक्ती सांगत नाही, डिसेंबरपर्यंत आपण या प्रत्यक्ष नदीवर प्रकल्पाच्या मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याच्या कामाला आम्ही सुरुवात करतोय. साधारण 90,000 कोटी रुपये खर्च आहे. वेगवेगळ्या उल्हास खोऱ्यातून जे पाणी पश्चिम वाहिन्याचं जात आहे ते पाणी आपल्याला तिकडे वळवायचं. आणि सगळं करताना गोदावरीमध्ये पाणी, त्या वैजापूर, गंगापूरला, बंदेश्वरच्या कालव्याचं पाणी येते, अडचणी आहेत. 1200 क्युसेक क्षमतेचा कालवा अडचणी चालतोय. तर पूर्ण क्षमतेने कसा चालेल मी आमच्या अधिकाऱ्यांशी बोलत होतो. आमचे बहुतेक अधिकारी औरंगाबाद, संभाजीनगरला थांबतात, मी थांबत नाही मला, पण थोडेशा नाही जायचं. मी त्याच्यानंतर चौकशी करतो. परंतु शेवटी आमच्या लोकांची नेमणूक लोकांच्या सेवेकरता झालेली आहे. ते उलट दिसतंय मला, आमचे लोक अधिकाऱ्या सेवेकरता दिसतात. ते खोटं बोलतात माझ्याशी. त्याला विचारलं मी तर राहता का? हा मीच राहतो म्हटलं. आणि मला जे सांगितलं ते बरोबर होतं. कार्यक्रम म्हणतात संत कुठे आहेत? तुमच्यासमोर बोलायचं राहतो म्हणून. हा, आमचे अधिकारी तुमच्यासमोर बोलले का नाही राहतो म्हणून? तर नाही. कोण राहते? कोण राहत नाही? मी त्या पुढे सांगा मी राहतो म्हणून. लोकांकडे तू राहतो पुढे राहतात सांगा. तुमचे राहणे ते आले बोलतो माहित नाही. ठीक आहे, जाऊ द्या. मग त्याच्यानंतर स्वतः चौकशी करू आपण. त्यांना कामामध्ये एक आमचे त्याला विचारलं किती किलोमीटर जाणे आहेत तर सांगता येईल. आमचे कार्यकारी बनता सुद्धा विचार करावा लागला किती किलोमीटर असणार. नरवा किती किलोमीटर चालतोय?
तुम्ही कॅनॉलचे लिकेजेस, चाऱ्याचे लिकेजेस मी तुम्हाला खात्री देतो 1 वर्षामध्ये या सगळ्या कॅनॉलची दुरुस्ती चाऱ्यासहित तुम्हाला करून देतो. आणि ज्यांना शेतकऱ्यांचा कळवळा आहे असे अधिकारी तुम्हाला देऊन टाकतो. तिथे शिवना टाकडीच्या संदर्भातला मला काही शेतकरी भेटले, वेळ गेला बरं त्याच्यामध्ये. पण मला सांगा आनंद होतो की येण्यापूर्वी त्यांना आता मान्यता मिळाली, टेंडरला मान्यता दिली, पुढच्या आठवड्यामध्ये आपण कामाला सुरुवात करू. आता अडचण राहिली नाही. मग मध्ये जरा भिजू गोवणं पडलं होतं, मग तुमच्या वैजापूरला जायचं म्हणाल्यानंतर मला जरा टेन्शन आलं होतं. म्हणजे याला मान्य देऊनच टेंडर झालेलं आहे, यावर मध्ये गडबड होती. आता याला मान्यता देऊन मला वाटतं एका आठवड्यामध्ये काम सुरू करतो. तिथे आपला जो बंधारा आपण बांधतोय शनी देवगावचा, पुन्हा राज्यपालाची मान्यता मिळाली, पण महाराष्ट्र वॉटर युटिलिटी अथॉरिटीमध्ये त्याला थोडी अडचण आली, पण ती आता दूर झाली. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी आता पुढाकार घेतला आणि साधारण 1 महिनाभरामध्ये त्या सुद्धा आम्ही निविदा काढतो. कारण शेवटी पाणी निर्माण केल्यानंतर ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत गेलं पाहिजे. ही माननीय मुख्यमंत्र्यांची ती भूमिका आहे की पाण्या निर्मितीला जेवढा खर्च येतो, 1 TMC पाणी निर्माण करायला 1000 कोटी रुपये खर्च आहे. एवढा खर्च आम्ही करून जर लोकांच्या शेतामध्ये पाणी जाणार नसेल, पाण्याचा अपव्यय होत असेल, पाणी वाया जात असेल, की कसं चालणार आहे? शासनाची बदनामी होती. एकामध्ये आम्ही दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी गेल्यात्र काढे जे आम्ही केलंय, उपलब्ध करून दिलंय, ते आमच्या दोघांना माहिती आहे कुठे वाटायचे अशी अवस्था. मला वाटतं गंभीर बाब आहे. आम्ही त्याची स्वतंत्र चौकशी आता सूचना दिल्या अधिकाऱ्यांना. परंतु 100% पाण्याचा अपव्यय टाळून लोकांना पाणी मिळालं पाहिजे, आमची भूमिका आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प केलेला आहे, त्यासाठी आपण सर्वांनी माननीय मुख्यमंत्री आपले लाडके नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे आपण आपलं संपूर्ण पाठबळ उभं करावं, आम्हाला आपले आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.